शिवरवाडी इथं एका निर्माणाधीन घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सला मोठं यश आलंय। घटनेनंतर सुमारे 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं। हा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। शिवरवाडी इथं अशोक बेंद्रे यांच्या घराचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय। 2 दिवसांपूर्वीच या घरात बिबट्याचा वावर असल्याचं निदर्शनाला आलं होतं, मात्र त्यावेळी त्याला हुसकावून लावण्यात आलं होतं। नाथा बेंद्रे हे पाण्याची पाईप आणण्यासाठी या घरात गेले असता त्यांना तिथं बिबट्या बसल्याचं आढळलं। प्रसंगावधान राखत ते शांतपणे बाहेर आले आणि त्यांनी अशोक, सहदेव, पोपट आणि दगडू बेंद्रे या आपल्या भावांच्या मदतीनं घराचे सर्व दरवाजे पत्र्याच्या सहाय्याने बंद केले। त्यानंतर तत्काळ वन विभागाला याची माहिती देण्यात आली। घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लोखंडी पिंजरा आणि जाळे घेऊन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। घराच्या एका दरवाजाला पिंजरा लावून सुरुवातीला फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बिबट्यानं त्याला दाद दिली नाही। अखेर बांबू, चिवे आणि काठ्यांच्या सहाय्याने ढकलून सुमारे 1.5 तासांच्या संघर्षानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलं। ही मोहीम स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली। बिबट्याला पाहण्यासाठी शिवरवाडीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या कारवाईत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक तसंच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड आणि त्यांच्या टीमनं महत्त्वाची भूमिका बजावली। जेरबंद केलेल्या या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिक अधिवासात सोडलंय।